नमस्कार, रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे। आजचा व्हिडिओ थोडा हटके होणार आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओमध्ये माहिती भेटल्यानंतर व्हिडिओला लाईक एकदा करून घ्या। रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत। मित्रांनो, बरेच जे सबस्क्रायबर आहे रेग्युलरली व्हिडिओ पाहतात त्यांनी एक कमेंट करून जायचे आहे। मनापासून धन्यवाद, त्यांचं खूप प्रेम करतात या रंदे भैयावर। आणि कमेंट आली तर समजून जाईल की कोण कोण बघताय, काय काय बघताय। चला तर मग हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एका शेळीपासून वार्षिक उत्पन्न 50,000 रुपये कसे कमवले मी। ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघू शकता, ही समोरची जी शेळी आहे ही आहे होंडा सिटीची पाठ, त्याच्यानंतर ही आहे मुंगळी। यांच्यापासून एका शेळीपासून मी कमवलेत 50,000 रुपये। आता हे बघा, रूल रेग्युलेशन वेगवेगळे राहू शकते, पण इन्कम आपल्याला 50,000 रुपये कमवायचे आहे। कसे कमवता येईल, कसे कमवल्या जातात, चला तुम्हाला सांगतो। हे बघा, या दोन्ही शेळ्या जेव्हा आणलेल्या, ही शेळी तर आपली घरचीच, पहिल्याच वेताला हिनं 3 पिल्लं दिलेले, 2 बोकड 1 पाट। आणि ही शेळी सुद्धा आपली घरचीच मुंगळी। ही मुंगळी शेळी आपण सुरुवातीला विकत आणलेली 16-17 हजार रुपयाला त्यावेळेला। आता त्याला 5 वर्ष होत आहे। त्याच्यानंतर तिची 5 वेता आपल्याकडे झालेली आहेत। तर असा विषय आहे दोन्ही पण शेळ्यांचा। उत्पन्न कसं दिलं बघा ह्या शेळीनं। ही शेळी वेली मित्रांनो, शेळी वेल्यानंतर आता हे बघा, नीट गणित समजून घ्या, शिव्या देण्या अगोदर व्यवस्थित समजून घ्या, मगच काय बोलायचं ते बोल। या शेळीने दिले 3 बोकड। 3 बोकड मी सांभाळे, समजा शेळी वेली असेल दिवाळीला, आणि ते बोकड मी सांभाळे जवळपास जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे 4-5 महिने सांभाळे। गनिमात 3ही बोकड मित्रांनो, आता माझ्याकडे व्हिडिओज नाहीत, नाही तर ऍड केले असते या व्हिडिओमध्ये। 3ही बोकडीचे 15-15 हजार रुपयाला विकले मी। तुम्हाला सांगतो 45,000 रुपये 3 बोकडाचे झाले या शेळीचे, बरं का। आता त्याच्यामध्ये विषय असा होता, माझ्याकडे दुसऱ्या शेळ्या होत्या, त्याच्यामुळे 1 पिल्लू मी दुसऱ्या शेळीला सुद्धा पाजायचो, कारण तिनं 1 पिल्लू दिलं होतं। तर ते कोणी सांगत नाही, पण मी जे आहे ते ढळढळीत सांगतो तुम्हाला। तर ते तुम्ही धरू शकता, 3-4 हजार रुपयाचं दूध त्यानं दुसऱ्या शेळीचं पिल्लं, हे बी तेवढंच खरं आहे। पण बघू शकता, शेळी जर स्ट्रॉंग असेल तर 3 पिल्लं सुद्धा देते, आणि त्या पद्धतीचं उत्पन्न सुद्धा देते। आता तुम्ही जर म्हणले की माझ्याकडे शेळी नाही, हे बघा, त्या शेळीला 3 पिल्लं पोसू शकत होते, पण जे पिल्लं मला 5 महिने सांभाळायची ते पिल्लं 6 महिने सांभाळावं लागले असते। तर 1-1.5 महिना माझा तो वाचलेला। त्याच्यानंतर 1.5 महिन्यानंतर ह्या शेळीनं जे दूध दिलं ते तेवढं दूध तिनं रिकवर सुद्धा केलं। म्हणजे काय, जानेवारी-फेब्रुवारी पासून तर एप्रिल-मे पर्यंत जोपर्यंत शेळी लागत नाही तोपर्यंत तिनं दूध दिलं। हा विषय चाललाय मागच्या वेताचा। या वेताचं गणित सुद्धा मी सांगणार आहे, आणि रिस्क अँड रिटर्न सुद्धा सांगणार आहे। दोन्ही शेळ्या बघून घ्या। तर या मुंगळ्या शेळीचे 3 बोकड 45,000ला विकून नंतर 6 ते 7 हजार रुपयाचं दूध काढलं। असं या शेळीनं मला एका वर्षात एका वेतात जवळपास 50,000 रुपये प्लस उत्पन्न दिलं। आता काही लोकांना वाटतं की हे आवाची सवा गोष्ट झाली, खूप मोठी गोष्ट झाली। नॉर्मली काय असतं बघा, या शेळीनं 3 पिल्लं दिले, 2 बोकड 1 पाट दिली। मित्रांनो, 2 बोकड मी 10-10 हजार रुपयाला विकले। पाठ ही विकली बघा, जवळपास 12 का 13 हजार रुपयाला विकली होती। त्याच्यानंतर सुद्धा वेल्यानंतर 1 पाठीची 4.5 हजार रुपयालाच विकली होती मी। आपल्या आकाश भाऊला, जालन्याचे सबस्क्रायबर आहे, 1.5 महिन्यातच विकली होती। तर असं चालूच असतं बघा। ही गोष्ट आहे 1.5 महिन्यात विकली, ती गोष्ट आहे मागच्या वर्षीची। त्याच्यानंतर तिनं 10-10 हजार रुपयाची 2 बोकड 1 पाट 12 हजाराची विकल्या गेली। असं उत्पन्न आहे। आता तुम्ही म्हणशाल, मग जर शेळी 30 हजार रुपये उत्पन्न देऊ राहिली तर तुम्ही 50,000 सांगता कसे? हे बघा, डोकेलिटी असेल तर पैशाला पैसा जोडला जाऊ शकतो, ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा। आणि एक शेळी 50,000 रुपये उत्पन्न कसं देते तेही मी तुम्हाला सांगतोय। जर ह्या शेळीने मित्रांनो 10-10 हजार रुपयाची 3च पिल्लं देऊ द्या, सुरुवातीचं गोष्ट सांगतोय तुम्हाला। शेळी जर 3 पिल्लावाली शेळी खरेदी करायची म्हणजे तिला बी घ्यायला 25,000 रुपये लागतात, ही गोष्टही तेवढी ध्यानात। म्हणजे जेवढ्या क्वालिटीची शेळी तेवढं क्वालिटी उत्पन्न मिळतं, ही बी गोष्ट तेवढीच ध्यानात ठेवा। 10-10 हजार रुपयाची 3 पिल्लं दिले, 4 महिन्यात पिल्लं विकायला काढले तरी बी 10-10 हजार रुपयाला विकतात, कारण शेळ्या मोठ्या मापाच्या आहेत आणि पिल्लंही त्या पद्धतीचे स्ट्रॉंग होतात। आता ही शेळी बघा तुम्ही, दिसायला किती देखणी चोपडी चटक आहे, 2-2.5 महिन्याची गाभण आहे। तिचं देखणे पण बघा, हिची पिल्लं सहज विकले जातात मित्रांनो 10-10 हजार रुपयाला 4 महिन्यामध्ये आरामात। तुम्ही थोडीशी क्वालिटी कमी जरी असली तर 6 महिने सांभाळावे लागतील, पण 10-10 हजार रुपयात विकतील।
त्याच्यानंतरच्या पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला ते 30,000ची 50 कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, त्यासाठीच मी तुम्हाला काही गणितं घेऊन येत असतो. हे कोकरं आणले होते बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला 4-4, 5-5, 5.5 हजाराची. आता हे कोकरं जर कटिंगला कापायला विकायची जरी म्हटलं ना, हे कोकरू 7 ते 8 हजार रुपयाला विकलं जातं. हे 4,000 रुपयाला आणलं होतं मी. आणि ते समोरचं जे दिसतंय ते 12-13 हजार रुपयाला विकलं जाईल. 5.5 रुपयाचं आणलं होतं. ही मादी त्याच्याबरोबर 5,000 रुपयाला आणली होती. ही सुद्धा 7 ते 8 हजार रुपयाला विकल्या जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही ते 30,000 रुपये जर इन्व्हेस्ट केले बोकड खरेदी करण्यामध्ये किंवा कोकरं खरेदी करण्यामध्ये, आणि ते कोकरं पुढचे 3 ते 4 महिने जर सांभाळले, 30,000 रुपयाची 5 ते 6 कोकरं जर तुम्ही घेतले, तेच कोकरं जर 3 महिने 4 महिने जर सांभाळले, तर त्यांचे 50 ते 60 हजार रुपये होतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा. फक्त डोकेलिटी आणि मेहनत वाढवावी लागते, पैसे तेवढेच होतात मित्रांनो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. अजून गणित सांगतो. ही शेळी येऊ द्या, हिचं उत्पन्न भले 50,000 रुपये डायरेक्टली पैशातून दिसून देऊ नका, पण हिनं समजा पाठ बोकड जरी दिलं, बोकड तुमचं 7-8 महिने जर तुम्ही सांभाळलं, एका वर्षाचं गणित सांगतोय. समजा आज शेळी वेली, आज शेळी वेल्यानंतर 4 ते 5 महिने जरी सांभाळलं, 15,000 रुपयाचं बोकड विकून जातं. ती पाठ आहे. पाठ जरी तुम्ही सांभाळली, या वर्षी जरी तिचं उत्पन्न नाही आलं, तर ती पाठ लागवड झाल्यानंतर मित्रांनो, शेळ्या दोन्ही सोबत येतात. पाठ थोडी 2-4 महिने लेट लागवड होऊ द्या, ती पाठ येऊस्तोवर हिचे दुसरे पिल्लं पडलेले असतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि दुसरे पिल्लं 15-15 हजार रुपयाला जोडा जरी गेला, तरी ह्या शेळीचं उत्पन्न तोपर्यंत वाढव होत असतं. आणि हिच्या पाठीची किंमत वाढती होते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण जी पाठ खालीमध्ये 10,000 रुपयाला बोकडासोबत विकल्या जाणार होती, आता ती गाभांमध्ये 15-16 हजार रुपयाला विकल्या जाते. तर तुमचं जे ब्रँड व्हॅल्यू आहे ती वाढत चालते, त्या जनावराची ती क्वालिटी वाढत चालते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या की या शेळीपालनात समजून घेण्यासारख्या असतात. आणि एका शेळीपासून 50-50 हजार रुपये उत्पन्न निव्वळ 12 महिन्यात सुद्धा तुम्ही कमवू शकता. ही गोष्ट. पण मग आता ही 50,000 रुपये उत्पन्न घ्यायला तेवढाच अनुभवी माणूस लागतो. म्हणजे काय हो, तीच मुंगळी शेळी जिनं पहिल्या वेताला 15-15 हजाराची 3 बोकड दिले, त्याच मुंगळ्या शेळीनं या वेताला मित्रांनो 2 पाठी दिलेल्या. माझ्याकडून संगोपनात चुकी झाली म्हणावी किंवा काय झालं म्हणावं, 3-4 दिवसाचे पिल्लं होते. एक पिल्लू कुत्र्यानं सहज वरमाडलं, गेलं मरून. दुसरी पाठ मित्रांनो 4 ते 5 महिन्याची झाली, अगदी 15 हजारापर्यंत तिला मागत होते. बिटलची प्युअर टॉप क्वालिटीची क्रॉसिंग होती, जबरदस्त पाठ झालेली होती मित्रांनो. 15,000 रुपयापर्यंत त्याला कोणीही घेऊन जात होतं. 10,000 रुपयाला तर सहज नेली असती. 4 ते 5 महिन्याची होती, पण लय क्वालिटी जबरदस्त होती यावर्षी. ज्यांनी सुरुवातीला व्हिडिओज बघितले, मी यावर्षी फक्त एकच पाठ घरी ठेवली होती मुंगळ्या शेळीची. 2 पाठी दिल्या होती. एक तर पहिले मेली कुत्र्यामुळं, आणि दुसरी पाठ मेली मित्रांनो, तिनं दाणे खाल्ले आणि पाणी पिलं भरपूर. लक्षात आलं नाही, जनावरं जास्त होते. जवळपास 70 ते 80 जनावरं फार्मवरती होते त्यावेळेला. आणि त्या गडबडीमध्ये ती पाठीनं पाणी पिलं. त्याच्यानंतर ट्रीटमेंट 3 दिवस केली. पण विषय असा झाला की ट्रीटमेंट बाकीच्या 80 जनावरांची काळजी घेता घेता आणि व्यापार आणि पूर्ण दुसरं शेळीपालन म्हटल्यानंतर हा तर गरमीमुळं व्हिडिओ बंद झालेला मध्येच. हे सांगत होतो, ती जी मुंगळी शेळी आहे, एक पाठ पहिले कुत्र्यानं मारली आणि दुसरी पाठ जी आहे ती माझ्या चुकीमुळं मेली. तर या वर्षीचं उत्पन्न डायरेक्टली 0 म्हटले तरी चालेल, कारण ती पाठ मरुस्तवर नंतर दूधच पाजत होतो, तर शेळी गाभण राहून गेली ना. आता शेळीचं यावर्षी दुधाचं सुद्धा उत्पन्न नाही आहे. तर बघा, मागच्या वर्षी ज्या शेळीनं 50,000 रुपये उत्पन्न दिलं, ज्या शेळीने मागच्या वेताला 50,000 रुपये उत्पन्न दिलं, ती शेळी या वेताला 0 उत्पन्नावर मी सांभाळतोय. तर असंही होऊ शकतं. म्हणजे रिस्क ही तेवढीच असते, कारण जिवंत जनावर आहे, एखाद्या वेळेस ती शेळीच मरून जाऊ शकते. परंतु तुम्ही जर असं म्हणत बसले की शेळी मरून जाईल आणि असं होईल तसं होईल, तर मग तुम्ही वर जाऊ शकत नाही. हे बघा, रिस्क तेवढी घ्यावंच लागते. आता ती शेळीचे पिल्लं मेले म्हणजे बाकीच्यांचे पिल्लं मेले का? अजिबात नाही. बाकीच्या शेळ्यांचे पिल्लं मी जगवले. 10,000 हजार रुपये, 11,000 रुपये असे पिल्लं विकले बी. म्हणजे बाकीच्या शेळ्यांचं उत्पन्न तर मला झालं ना 20,000, 25,000, 20,000, 25,000 असं उत्पन्न प्रत्येक शेळीचं झालं. बरोबर आहे का नाही? तर मग ह्या गोष्टी असतात. या वर्षीच्या उत्पन्नामध्ये मी भरपूर काही केलं आहे. माझ्या पर्सनली गोष्टी आहेत, घर खर्च आहे,
चांगल्यापैकी घर खर्च चालला यावर्षी शेळी पालनाच्या उत्पन्नातून. तर असं आहे बघा, बिनधास्त करा, एक वेळ करून बघा. मी नेहमी तेच सांगत असतो. आणि पुन्हा एकदा ध्यानात ठेवा, एक वेळ शेळीनं उत्पन्न नाही दिलं म्हणजे आता ती याच्यानंतर देणारच नाही का? अजिबात नाही. आता पुन्हा शेळी गाभण आहे, तुम्हाला सांगतो 2-2.5 महिन्यात शेळी येईल. कंप्लीट 2 नाही तर 3 पिल्लं देते बघा. 2च देऊ द्या यावर्षी. बाकीच्या शेळ्या गाभण असताना ती येलेली राहील मुंगळी शेळी. तर दिवाळीपर्यंत तिची पिल्लं 10,000च्या प्लस विकल्या जातात बघा. म्हणजे ज्या वेळेला मला दूध खायला बाकीच्या शेळ्या गाभण राहतील त्या वेळेला त्या शेळीचं दूधही चालू राहील आणि एकीची पिल्लं पण राहतील. म्हणजे हे असं असतं बघा. म्हणजे हे रुटीन चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं शेळ्यांचं जे धन आहे, आपला वारसा सांगत आलेला आहे की हे धन म्हणजे ओरिजिनल धन आहे, रिअल ॲसेट आहे. तशी गंमत आहे बघा. हे धन कंटिन्यू राहणार आहे, तुम्हाला शेवटपर्यंत उत्पन्न देणार आहे. बरेच लोक म्हणतात शेळ्यांचंच धन लय भारी, एकाचे 2 लय फास्ट होत्यात. आणि होत्याच, अनुभवावरून सांगतो होत्याच. लय नंबर 1 धन आहे. फक्त डोकेलिटी लढवावी लागते, योग्य वेळेवर योग्य निर्णय घ्यावा लागतो. कारण वेळ गेल्यानंतर तुम्ही कितीही आबदले तर उपयोग होत नाही, ध्यानात ठेवा. एकदा वेळ गेली. शिक्षणाची वेळ गेल्यानंतर शिक्षण होत नाही. लग्नाची वेळ गेल्यानंतर नवरा मिळत नाही, बायको पण मिळत नाही. त्याच्यानंतर एकदा काय म्हणतात ना त्याला, एकदा झेप घेण्याचा वेळ गेल्यानंतर झोपच घेऊ शकतो आपण, झेप घेता येत नाही. ध्यानात ठेवा की रील लय व्हायरल होते आजकाल. एक वेळेनंतर झोप घेता येते पण झेप घेता येत नाही, तशी गंमत आहे. त्याच्यामुळं रिस्क घेऊन बघा. हेच वय आहे तुमचं वालं. 9 आणि 8 आणि 10,000 रुपयाच्या पेमेंटवर काम करण्यापेक्षा माझ्या मते तुम्ही जर थोडीशी रिस्क घेतली 1-2 वर्ष तर ध्यानात ठेवा. कारण हे तुमचं वय आहे, 20, 22, 25, 30 हे वय आहे. इथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. एकदा 30च्या पुढं गेले तर लेकरं बाळं सांभाळताना तुम्हाला सुद्धा कुठेतरी विचार करावा लागतो की बाबा होईल का? कारण घर माझ्या डोक्यावर आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आहेत. तर रिस्क आताच्याच वेळेला रिस्क घेऊ शकते. येणारा काळ खूप महागाईचा असणार आहे, त्यावेळेला तुमच्याकडे तेवढं इन्कम पण पाहिजे. तर या सर्व गोष्टी ध्यानात ठेवा आणि सुरुवात करून बघा. जमलं तर लय भारी होईल. बंदिस्त पण जमतं. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण उत्पन्न डबल टिबल कसं करता येतं याच्यामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तसं बघितलंच की पिल्लं विकल्यानंतर पुन्हा तुम्ही कोकरं घेऊन त्यांचं बी उत्पन्न काढू शकता, ते उत्पन्न डबल करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बघूयात बंदिस्त शेळी पालनामध्ये चारा नियोजन कसं होतं, सुक्या चारा नियोजन कसं असतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू ऑल, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.